भगतसिंग लाहोर सोडून तडक कानपूरला आला. त्याने बलवंतसिंह असे नाव धारण केले. कानपूरला गणेश शंकर विद्यार्थी नावाचे क्रांतिकारक प्रताप नावाचे वर्तमानपत्र चालवित होते. एका मित्राने भगतसिंहाला विद्यार्थी यांच्याकडे नेले. भगतसिंहांचे ज्ञान तडफदारपणा पाहून विद्यार्थी यांनी त्याला लगेच प्रतापमध्ये नोकरी देऊ केली. थोड्याच दिवसात विद्यार्थी यांनी त्याला शादीपूरच्या शाळेचे हेडमास्टर म्हणून पाठविले. मध्यंतरी एके दिवशी तो आपल्या आजारी आजीला भेटून आला. कानपूरला तो हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचा सभासद बनला. या संघटनेला पैशाची गरज होती, त्यामुळे सरकारी खजिना लुटण्याचे ठरले. या योजनेत चंद्रशेखर आझाद, स्वतः भगतसिंग, अशफाकुल्ला, सचिंद्रनाथ बक्षी, राजेंद्र लाहिरी वगैरे क्रांतिकारक होते. योजना अशी की उत्तर प्रदेशात लखनौजवळ 8 मैलांवर काकोरी नावाचे छोटे रेल्वे स्टेशन आहे. तेथे सरकारी खजिना नेणाऱ्या आगगाडीला हल्ला करून खजिना लुटायचा. दिनांक 9 ऑगस्ट 1925 रात्रीची वेळ. पॅसेंजर गाडी काकोरी रेल्वे स्टेशनवरून पुढे निघाली. क्रांतिकारकांपैकी काही जण दुसऱ्या वर्गाच्या व काही जण तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसले होते. ठरलेल्या वेळी ठरलेली जागा येताच साखळी ओढण्यात आली. ठरल्याप्रमाणे डब्यात होते बसलेले क्रांतिकारक सावध झाले. त्यांनी हवेत पिस्तुलाचे बार केले. या अचानक घडलेल्या घटनेने प्रवासी हबकून गेले. कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना. मात्र क्रांतिकारकांकडून प्रवाशांना कसलाच धोका नव्हता. काकोरी स्टेशन जवळ आल्यावर गाडीचा वेग मंदावला. ते सर्वजण डब्यातून खाली उतरले आणि सरकारी खजिना ज्या डब्यात होता त्यात घुसले. त्यांनी खजिन्याची पेटी खाली ओढली. आझादांच्या सशस्त्र पहाऱ्यात ती पळविण्यात आली. गाडीचा ड्रायव्हर आणि गार्ड थरथर कापत उभे होते. चंद्रशेखर आझादांनी तिजोरी लुटण्याचा आखलेला कट पूर्ण यशस्वी झाला. मात्र सरकारने संशयितांच्या धरपकडीला सुरुवात केली म्हणून भगतसिंहाने कानपूर सोडले. काकोरी कटातील चंद्रशेखर आझाद व भगतसिंग सोडून सगळे पकडले गेले. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. सरकारने चंद्रशेखर आझाद व भगतसिंग यांना पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. हजारो रुपयांची बक्षिसे जाहीर केली. जेथे दिसेल तेथे गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश निघाले. पण हे दोघे महावस्तात या गावातून त्या गावाला वेषांतर करून वेगवेगळ्या व्यवसाय करीत हिंडत होते. आझाद एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करीत होते. 1927 साली लाहोरला दसऱ्याची मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकीत एका मोठ्या बॉम्बचा स्फोट झाला. खूप माणसे जखमी झाली. वास्तविक या स्फोटात क्रांतिकारकांचा काहीच संबंध नव्हता. तरी संशयावरून भगतसिंहाला पकडण्यात आले. खूप मारझोड करण्यात आली. पण खटला भरण्या इतका पुरावा न सापडल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले. मधल्या काळात चंद्रशेखर आझाद झाशीजवळ जंगलात एका साधूच्या वेशात राहत होते. आपल्या साथीदारांना पिस्तुलाच्या नेमबाजीचे शिक्षण देत होते. मध्यंतरीच्या काळात भगतसिंगाने नवजवान भारत सभा नावाची एक संस्था काढली. त्याच्या मनावर समाजवादी विचारांचा जबरदस्त प्रभाव पडलेला होता. नवजवान भारत सभेमुळे पंजाबात काँग्रेस फिकी पडू लागली. भगतसिंगाला वाटत होते की चंद्रशेखर आझादांची भेट घ्यावी. पुष्कळ दिवसांनी ही भेट कानपूरला झाली. दोघांनी ठरविले की नवजवान भारत सभा आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या 2 संस्था एकत्र कराव्यात. ह्यासाठी 8 सप्टेंबर 1928ला एक सभा घेण्यात आली. सभेला देशातील ठिकठिकाणचे जहाल क्रांतिकारक एकत्र जमले होते. त्यावेळी भाषण करताना भगतसिंग म्हणाला, मित्रहो, देश स्वतंत्र करणे हे आपले एक मोठे काम आहे. पण देश कशासाठी स्वतंत्र करायचा? तर स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशातून गरिबी, बेकारी हटवायची आहे. आपल्याला जातपात, उच्च नीचता घालवायची आहे. म्हणून आपल्या संघटनेच्या ध्येयात
समाजवाद नावाचा नवीन शब्द आपण घालत आहोत. देशातील अनेक लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, संरक्षण, न्याय, शिक्षण या मूलभूत गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. आपण स्वातंत्र्य आणि समाजवाद या दोन्हींसाठी प्रयत्न करणार आहोत. म्हणून आजपासून आपल्या संस्थेचे नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन असे राहील.